नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. गोव्यात पुन्हा सत्ताकारण उफाळून आलेला आहे. मनोहर पर्रीकर हे अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाची निवड ही भाजपच्या विधिमंडळ पक्षाने केलेली आहे. त्यांच्या नावावरती मुख्यमंत्री म्हणून नवे शिक्कामोर्तबही झालेला आहे. माहिती अशी मिळते आहे की थोड्याच वेळानंतर प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत कदाचित सुदीन ढवळीकर जे मगोपचे नेते आहेत, म्हणजे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे, त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देतोय म्हणून ते आणि दुसरा पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी त्या पक्षाचे जे विजय सरदेसाई आहेत, असे दोघे प्रमोद सावंत यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. म्हणजे प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे दोघे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती मिळते आहे. आणखी 3 जे अपक्ष आमदार आहेत ते या नव्या सरकारला पाठिंबा देतील असं मानलं जात आहे. त्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर मनोहर पर्रीकरानंतर भाजपची वाट गोव्यामध्ये बिकट झालेली आहे. सत्ता टिकवून ठेवायची असेल तर मग सहकारी पक्षांसमोर भाजपला झुकावं लागतं आहे. इतकं झुकावं लागतं आहे की या सरकारमध्ये आता 2-2 उपमुख्यमंत्री जे सहकारी पक्षाचे नेते आहेत ते असू शकतात. यावरच आपल्याला चर्चा करायची आहे की गोव्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता इथून पुढे येऊ घातली आहे का, त्याची ही नांदी आहे का. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत, तसंच राष्ट्रवादीच्या आमदार प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. याशिवाय आपल्यासोबत पणजीहून जय महाराष्ट्र न्यूजचे स्थानिक प्रतिनिधी अनिल लाड सुद्धा आहेत. मी सुरुवातीला अनिल लाड यांच्याकडेच आवर्जून जातोय, ते यासाठी की बरंच काही लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट सध्या घडतंय गोव्यामध्ये. पडद्यामागे इतक्या हालचाली होत आहेत की काही मिनिटांपूर्वी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया टीव्हीवर बघितली आणि पहिल्यांदा मला त्यांची देहबोली जी आहे ती काहीशी पडलेली दिसली. म्हणजे ते काहीसे चेहऱ्यावर नाराज दिसले. साहजिक आहे की ज्या पद्धतीनं सहकारी पक्ष बार्गेनिंग करतायत भाजप बरोबर, तेव्हा सत्ताधारी पक्षाचा, देशातल्या सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नाराज होणं स्वाभाविक आहे. अनिल लाड आपल्यासोबत आहेत. अनिल, मी जे काही बोललो त्यात कुठे विरोधाभास आहे, काही माझं चुकतंय की मी बरोबर बोललोय, असंच घडतंय? अगदी बरोबर बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांचा जो दरारा होता तो दरारा काहीसा कमी झालेला आहे ते दिसलाय. ज्या पद्धतीने ते बाहेर आलेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकारांशी बोलणं केलंय, ज्या पद्धतीने बाईट दिली आहे, याच्यावरनं एक क्लिअर साईन जात आहे की गोव्यातील मित्रपक्षांनी ह्यांना कुठेतरी चेकमेट दिलेला आहे. जी अगदी बरोबर आहे. हा, बरं, जी माहिती मिळते आहे की कधीही शपथविधीचा कार्यक्रम होऊ शकतो, तर नेमकं काय माहिती आहे? म्हणजे आज खरंच शपथविधी होऊ शकतो का? अमित शहाने हेतुपुरस्पर हा प्रश्न टाळलेला दिसतोय. आज पत्रकारांनी त्यांना विचारलं की आज शपथविधी होऊ शकतो का, या प्रश्नावरती त्यांनी काय उत्तर न देता ते टर्नबॅक झालेले आहेत. पण मला जी माहिती हाती मिळाली आहे त्यानुसार दोन्ही मित्र पक्षांनी अजूनपर्यंत तरी समर्थनाचं पत्र आणून दिलेलं नाहीये आणि घोडं तिथे चढलेलं आहे. जोपर्यंत समर्थनाचं पत्र हातामध्ये येत नाहीये तोपर्यंत शपथविधी फार दूरची गोष्ट राहते. आणि सध्या इंतजार किंवा जे वाट बघणं म्हणतात ते चाललेलं आहे की समर्थनाचं पत्र केव्हा येईल. पण मी आता राजभवनावरती आहे इथे आणि माझ्यासमोरच आता नवीन जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी जस्ट आतमध्ये जाताना मला दिसल्या आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्यातर्फे कुठेही कसर ठेवलेली नाही आहे. भारतीय जनता पक्ष असं दाखवते की आपण कुठे हरलेलो नाही आहे, आम्ही अजूनही ही फाईट जिंकणार आहे, याच आविर्भावात ते वावरत आहेत.
ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे जर का मुख्यमंत्री पदांचा शपथविधी झाला तर मुख्यमंत्री हे प्रमोद सावंत असतील आणि त्यांच्याबरोबर जे समर्थनार्थ ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या दोन्ही पक्षाचे नेते हे उपमुख्यमंत्री असू शकतात, तशी शपथ ते घेतील. अगदी बरोबर. विजय सरदेसाई हे एक असणार आहेत उपमुख्यमंत्रीपदी आणि दुसरे असणार आहेत सुनील ढवळीकर. हे दोन मंत्र्यांचा तर शपथविधी होण्याची शक्यता आहे. एक मजेशीर गोष्ट अशी समोर येते की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आज मागणी केलेली आहे की आमच्या तिन्ही आमदारांना मंत्री करा. जसं मागच्या मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये गोवा फॉरवर्डचे 3 मंत्री होते, तिन्ही आमदार मंत्री बनवण्यात आले होते आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला फक्त 2 मंत्रिपदं दिली गेली होती. पण यावेळेस मात्र सुनील ढवळीकरांनी त्यांच्या पुढे पेच टाकलेला आहे की आमच्या तिन्ही आमदारांना तुम्ही मंत्री करा. आता यावरती कसं काय प्रतिक्रिया येणार आणि कशा बाबतीत पुढे जाणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. अनिल, एक शेवटचा प्रश्न की मॅजिक फिगर जी आहे ती 19ची निघते आहे आणि भाजपचे स्वतःचे 12 आमदार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3 अपक्ष यांची जर का बेरीज केली तर ती 18 होते आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. जर का येतोच म्हटलं भाजपकडे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदाराची भूमिका काय आहे? तो पक्षाच्या सांगण्यातला आहे का, की कारण तोच पक्ष आहे, तो एकच आमदार, तोच विधिमंडळ पक्ष आहे राष्ट्रवादीचा, तिथे त्याची भूमिका काय दिसते? पहिल्यापासून मी स्पष्ट करू इच्छितोय की मॅजिक फिगर ही 19 नव्हे तर 21 बनते आहे. कारण गोवा विधानसभेची पटसंख्या 40 आहे आणि त्यांना 21ची गरज आहे. जरी विधानसभेतील पटसंख्या कमी झालेली असेल काही कारणास्तव, परंतु जी पूर्ण संख्या असते त्याच्या अनुसार ही गणित रचलं जातं आणि त्यासाठी 21 हा आकडा पार करणं हे महत्त्वाचं आहे. आणि 21 जर आकडा हे टार्गेट ठेवलं तर या क्षणी तरी कोणत्याही पक्षाला ते शक्य नाही आहे. आता तुम्ही जसं म्हणलात की राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार आहे, जाहीर आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडे जाणं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, तोंडावरती हा आत्मघात ठरणार असं इकडच्या जाणकारांचं मत आहे. त्यामुळे मला नाही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार हा भाजपकडे हातमिळवणी करेल. त्यामुळे तो प्रश्न मला तरी वाटत नाही तुर्तास येणार आहे आज. ठीक आहे, ठीक आहे अनिल. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, काँग्रेसनं सुद्धा बिंग अ सिंगल लार्जेस्ट पार्टी, सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केला. पण आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार सध्याचं जे सरकार मावळतं आहे तेच कंटिन्यू होईल आणि प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्री असतील, त्यांना इतरांचा पाठिंबा आहे, अल्पमतातलं सरकार पुन्हा गोव्यात येईल असं दिसतंय. पण काँग्रेसनं जो दावा केलेला आहे तो जर का राज्यपालांनी ऐकलाच नाही तर मग पुढे काय? आता लोकशाहीची हत्या गेले 4-5 वर्षापासून मोदी सरकारच्या कालावधीमध्ये होते. येणं केनं प्रकारे सत्ता मिळवायची, कशाही तऱ्हेनं त्या ठिकाणी संविधानिक संस्थांचं हनन करायचं, त्यांना त्यांच्या दबावामध्ये त्यांना काम करायला भाग पाडायचं, हे आपण पाहतोय. म्हणजे जे अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झाले, म्हणजे या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 ठिकाणी प्रेसिडेंट रूल लागू झालेला आहे. म्हणजे हे जे राष्ट्रपती राजवटीच्या बाबत बोंब मारणारे लोकांनी अरुणाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल आणि जम्मू काश्मीर, तिन्ही ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू देखील केली आणि ती केवळ सत्ता कारणाकरता केली होती, याच्यात काही शंका नाही. त्याच्यामध्ये मणिपूरचा असेल, मणिपूरमध्ये काँग्रेस 28 जागा होत्या, म्हणजे एकूण 60 जागांपैकी 28 जागा काँग्रेसच्या होत्या, बीजेपीला 21 जागा मिळाल्या होत्या. तिथेही यांनी सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला आणि तशा तऱ्हेने केलं. जे लोक तुमच्या बरोबर येतात त्यांना फोडायचं काम करतायत, पैशाचा लोभ दाखवतायत आणि किंवा त्या दृष्टिकोनातून ईडी असेल, पोलीस यंत्रणा असेल, सगळ्या सीबीआय बीबीआय सगळं वापरतायत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्या वापर करून कशाही तऱ्हेनं सत्ता मिळवायची हे आपण पाहिलेलं आहे. आता वेगवेगळे न्याय कसे असतात त्यांचे. कर्नाटकामध्ये तुम्ही ज्या वेळेला सत्ता स्थापना करता त्यावेळेला तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तर त्यांना पहिल्यांदा बोलवलं जातं.
परंतु मग ज्यावेळेला गोव्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी होती ते त्यावेळेला तुम्ही बोलवून दिलं नाही गेल्या निवडणुकीच्या वेळेला, आणि मग बोंब ठोकली की आम्ही उशिरा त्या ठिकाणी दावा केला. आता आज तर पहिल्यांदा दावा केलेला आहे. म्हणजे या संदर्भामध्ये दावा केल्यानंतर देखील जर तुम्ही सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं की या देशाची लोकशाही धोक्यात आहे. हे जे आम्ही म्हणतोय हे कालातीत सत्य आहे. आणि दुसरी गोष्ट, बिहारमध्ये देखील तसंच झालं. बिहारमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी लालूंची पार्टी होती, आरजेडी होती. रात्रभर ते बसले त्या गव्हर्नरांच्या समोर, परंतु गव्हर्नरांचा दरवाजा काही खुलला गेला नाही. तर हे काय चाललंय या देशामध्ये? लोकशाहीची थट्टा मांडलेली आहे आणि म्हणूनच मोदींच्या हाताखाली ही सत्ता त्या ठिकाणी किंवा लोकशाही किंवा संविधान हे सुरक्षित नाही, हे जे आमचं मत आहे ते सातत्यानं जे लोकांच्या समोर देखील जाते ते आम्ही त्याच्याशी ठाम आहोत. ठीक आहे, आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आमदार आहेत. विद्याताई, जर का सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे जर का 14 आमदार असतील प्लस तुमचा एक राष्ट्रवादीचा 15 आमदार असतील आणि 15 आमदारांना म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसला जर का सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं असतं तर काँग्रेसच्या मागे सुद्धा मगोप किंवा गोवा फॉरवर्ड पार्टी, अपक्ष हे आले असते आणि मग जी मॅजिक फिगर आहे, जसं अनिल लाड म्हणतात की नाही 21च लागणार आहे, ती सुद्धा गाठता आली असती. नाही केलं असतं, नाही करायलाच पाहिजे होतं. कारण गव्हर्नर राज्यपालांनी ह्या प्रकारे काँग्रेसने, म्हणजे मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की जेव्हापासून गोव्यामध्ये सत्ता आली तेव्हापासून काँग्रेसने पहिल्यांदा क्लेम केलेलं असताना, त्यांच्याकडे जास्ती सीट्स असताना सुद्धा त्यांना बोलवलेलं नाहीये. आणि नंतर सुप्रीम कोर्टाला पुन्हा सांगायला लागलं होतं त्यांना की तुम्हाला 8 आणि 15 दिवसाची मुदत मिळणार नाही, काय तर तुम्ही 2 दिवसात हा निर्णय तुम्हाला घ्यायला लागेल. आणि घटनात्मक तत्वांची पायामल्ली कशी करतात ते जर बघायचं असेल तर गोवा हे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच्यामध्ये जे काय चाललेलं आहे आता ते आपण सगळेजण बघतोय. तिथे सत्तेची घोडेबाजी चालू आहे, सौदेबाजी चालू आहे आणि हे सगळं मला असं वाटतं ह्या देशातली सगळी जनता बघतेय की आता लोकशाही ही या देशात शिल्लक राहणार नाहीये. त्यामुळे आता लोकांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघितलं पाहिजे की अशा प्रकारे हे लोक काय करू शकतात. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी गोव्यासारख्या एका छोट्या राज्यामध्ये 3 मुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, म्हणजे ही सौदेबाजी नाही तर काय, हा भयंकर प्रकार आहे सगळा. त्यामुळे हे सगळं खपवून घेणार नाही आम्ही सगळेजण. आणि हे जे चाललेले आहे, अमित शहा तिथे जगातले मोठे सौदागर आहेत, ते येऊन तिथे बसलेले आहेत आणि हे सगळं आम्ही खपवून घेणार नाही. ही लोकशाहीची थट्टा चालू आहे. ठीक आहे, मी भालचंद्र सिरसाट यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना आठवण करून देतो, कारण ते माझ्यासोबत गेल्या 4 तासांपासून स्टुडिओमध्ये आहेत. भालचंद्र सिरसाट, आपण ऐकलं होतं की नितीन गडकरी यांच्याबरोबर भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये जे सहकारी पक्ष होते त्यांच्याबरोबर सुद्धा बोलणी झाली होती आणि नितीन गडकरी पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले, त्यांचा बाईट आपण बघितला होता. काय म्हणाले होते की आम्ही आमचा नेता ठरवलेला आहे, सरकार पुन्हा आमचंच बनणार आहे, मुख्यमंत्री आमचाच असणार आहे, राहिला आहे प्रश्न तो सहकारी पक्षांचा, त्यांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली आहे, ते जेव्हा आमच्या मनाप्रमाणे ऐकतील तेव्हा सगळं काही ओके होईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की मनोहर पर्रीकर यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि नंतर मग तासाभरानी बातमी येते की पुन्हा अमित शहा यांच्या नेतृत्वात चर्चा झाली, बैठक झाली आणि मग बातमी पुढे येतं की प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे जे नेते आहेत ते सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. म्हणजेच जसं आता सचिन सावंत म्हणाले किंवा विद्याताई चव्हाण म्हणाल्या की ही लोकशाहीची तर हत्या आहेच, पण त्याचबरोबर उघड उघड सौदेबाजी झालेली आहे, जी लोकशाहीच्या चौकटीत राज्यपालांना साक्षी ठेवून भाजपनं केली आहे, असा आरोप जर का काँग्रेस किंवा कोणी विरोधकांनी केला तर तो तुम्हाला का पटत नाही? सर्वप्रथम कर्मठ संघ स्वयंसेवक, कुशल प्रशासक, संवेदनशील आणि मनमिळावू नेता
सर्जिकल स्ट्राईक निर्णय क्षमता असलेला एक तपस्वी कार्यकर्ता मनोहरजी पर्रिकर यांना मी आदरांजली वाहतो. आणि मनोहरजी पर्रिकर यांची उणीव आज या गोव्याच्या सगळ्या सत्ता कारणामध्ये भासते असं आपण जे म्हणताय ते खरं आहे. आज मनोहरजी पर्रिकर असते ते हे प्रश्नच उद्भवले नसते जे आता उद्भवलेत. एवढं सर्वमान्य सर्वसामान्य नेतृत्व होणे नाही. दुसरा प्रश्न आला की आज 40ची जी विधानसभेची क्षमता आहे त्यापैकी 36 आमदार आहेत आणि 2 जणांनी राजीनामा दिलाय, 2 जणांचं निधन झालंय. हे जे 2 जणांचं निधन झालंय हे दोन्ही भाजपाचेच आहेत. फ्रान्सिस डिसोजा म्हापशाचे भाजपाचे आमदार, त्यांचं निधन झालेलं आहे. दुसरे मनोहर पर्रिकर पणजीचे आमदार, त्यांचं निधन झालंय. या दोन्ही जागा भाजपच्या आहेत आणि निवडणुकीमध्ये परत भाजपच जिंकणार आहे. त्याचबरोबर सुभाष शिरोडकर शिरोड्यामधून आणि दयानंद खोपटे मांजरेममधून यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून तांत्रिक दृष्ट्या त्यांचा राजीनामा असल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होते. ही सर्व पोटनिवडणूक 23 एप्रिलला होईल. पर्रिकरांची जागा सोडून इतर सर्व 23 एप्रिलला होईल. त्याचा निकाल 23 मेला येईल. या तीनही जागा भाजपकडेच येणार आहेत. त्यामुळे संख्याबळाचं गणित हे निश्चितपणे परत बदलणार आहे. आणि आत्ता जे 36चा आकडा आहे त्याच्यामध्ये 18-18 म्हणजे इक्वल होतं आणि 19 ही मॅजिक फिगर आहे. आजही माझं ठाम मत आहे. जरी आपले लाडसाहेब जरी म्हणत असले, त्यांचा अभ्यास आहे, ते तिथे विधिमंडळातील काही नेत्यांशी बोलले असतील, परंतु आज विधानसभेच्या फ्लोअरवरती जर बहुमत सिद्ध करायचं असेल तर 36 जण मतदान करतील. आज किंवा उद्या 36 जण मतदान करतील आणि जर एखाद्याला 19 मिळाली तर स्वाभाविकपणे दुसऱ्याला 17 मतं मिळतील. 19-17 म्हणून तो म्हणजे अल्पमतातलं सरकार हे 19-17 असं होऊ शकेल. आपण जे गणित दाखवलं त्याच्यात भाजपकडे 12 आहेत आमदार. आत्ता असलेले आमदार 12 आहेत. 3 येणार आहेत ते वेगळे. आत्ता 12 आहेत. मगोमचे 3, फॉरवर्ड ब्लॉकचे 3 आणि अपक्ष 3 म्हणजे एकूण 9 म्हणजे 21ची संख्या होते. या अपक्षामध्ये एक अपक्ष हा भाजपमधूनच विरोधात उभा राहिलेला कार्यकर्ता आहे आणि तो निवडून आमदार झालेला आहे. एक खराखोरा अपक्ष आहे आणि एक काँग्रेसमधून फुटलेला अपक्ष आहे. परंतु हे तिन्ही अपक्ष मागच्या सरकारमध्ये आमच्या बरोबर होते. म्हणजे मागच्या सरकारमध्ये बीजेपी अधिक G+G6 तिकडे गोव्यामध्ये G6 म्हणून एक फोरम आहे. फॉरवर्ड ब्लॉकचे 3 जण आणि अपक्ष 3 जण आणि G6 हा एक गट स्थापन केलेला आहे. हा G6 हा गट भाजप बरोबर आहे. त्याच्यातले G6 मधल्या फॉरवर्ड ब्लॉकचे 3 मंत्री आहेत. अपक्षाने न्याय दिलेला आहे. आता महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचं काय मागणी आहे याची चर्चा चालू आहे. नितीनजी गडकरी एक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते चर्चा करतायत. स्वतः अमित शहा तिथे बसलेले आहेत. उपमुख्यमंत्री पद त्यांना पाहिजे, त्यांनी मागितलंय, त्यांना देणार आहेत. या मीडियातल्या चर्चा आहेत. प्रत्यक्ष असं कुठलंही मत नितीनजी गडकरी किंवा अमितजी शहा यांनी व्यक्त केलेलं नाही. नक्की काय तोडगा निघेल? सगळ्यांनाच मंत्रीपद द्यायचं का? मंत्रिमंडळाची आकारमान किती असावं? 40 मध्ये किती मंत्री असू शकतात? याला काही वैधानिक बंधनं आहेत? या सगळ्यातून मार्ग निघेल आणि निश्चितपणे भाजपचं सरकार येणार. परंतु असं शक्य आहे समजा या पेचातून काहीच मार्ग निघाला नाही तर काय होऊ शकेल? आपण विश्लेषण करतोय म्हणून काँग्रेसचे 14 हे 14 जण काँग्रेस बरोबर राहतील याची काहीही गॅरंटी नाही. असे 14 काँग्रेस तुम्ही आहात. नाही काँग्रेसचे 14 जण काँग्रेसलाच मतदान करतील याची काही गॅरंटी नाही. जेव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री बनायला जाईल तेव्हा एकाला मुख्यमंत्री केला का दुसरा नाराज होणार. या 14 मध्ये 4 गट असतील आणि या गटातराच्या राजकारणात 14 कुठे राहतील माहित नाही. एनसीपीचा एक असं गृहीत धरू 14 अधिक 15 आणि त्यांच्याबरोबर 3 दुसरे कुठले तरी आले तरी 18 म्हणजे परत इक्वल होत आहे, समसमान होत आहे. म्हणजे 18ची पातळी ओलांड काँग्रेससाठी केवळ अशक्य आहे. आणि जे सचिन सावंत म्हणतात लोकशाहीची हत्या वगैरे, मला नम्रपणे हे नमूद करायचंय का ज्या वेळेला 17 आमदार निवडून आले 40 पैकी त्यावेळेला काँग्रेस बरोबर मगोम किंवा फॉरवर्ड ब्लॉक यायला तयार नव्हते. आणि 2 दिवस दिग्विजय सिंग तिथे ठाण मांडून बसले होते. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी त्यांनी दावाच नाही केला, गेलेच नाही. 2 दिवस 48 तास
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, हो, दिगंबर केंद्रीय कामतांचा नेते, फोन सुद्धा राहुल गांधींनी रिसिव्ह केला नाही अशा बातम्या आल्यानंतर. वरिष्ठ नेते हे तिथेच बसून राहिले, त्यांनी राज्यपालांकडे पोचले सुद्धा नाहीत आणि राज्यपालांकडे पोचले सुद्धा नाहीत. ही चूक त्यांनी कर्नाटकमध्ये दुरुस्त केली. पहिल्यांदा राज्यपालांकडे मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पोचलं आणि मग त्यांना सत्ते स्थापनेसाठी बोलवलं. ठीक आहे. तुम्ही सत्तेची मागणीच नाही तुम्ही केली. काँग्रेसची सुद्धा माहिती देताय. हा थांबा, तुमचा मला काँग्रेसला निष्क्रियता बोलतं करू द्या. ऐका. आहे. आणि या 14तले 4 जण आता आमच्या वाटेवरती आहेतच. बरं, ठीक आहे. काँग्रेसचीच माहिती घेतात. हो, मग ते सत्ताधारी आहेत, ते बरोबर विरोधकांची काळजी घेतात. हा, सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. नाही तर म्हणजे असं आहे की निलाजरेपणाचं, मी आता एक सौजन्यपूर्ण शब्द वापरतोय की भारतीय जनता पक्षातला उन्माद इतका आलाय की निलाजरेपणाचा कळस झालेला आहे. याचं कारण असं की तुम्ही लक्षात घ्या, आता ते राजरोसपणे म्हणतायत की पुढच्या कालावधीमध्ये 14 जण आम्हाला मतदान करतील की नाही हे देखील त्या ठिकाणी काँग्रेसचेच लोक काँग्रेसला करतील की नाही ही खात्री कशावर ना. याचं कारण आहे की ज्या वेळेला 17 आले त्याच्यानंतर इमिजिएटली विश्वजित राणेंना त्यांनी फोडलं. त्याच्यानंतर आता जे दयानंद सोपते वगैरे ही जी काही 2 जण गेलेली आहेत त्यांना देखील ते फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांना आमिष दाखवतात, पैशाची आमिष दाखवतात आणि कशा तऱ्हेने फोडतात. कर्नाटकमध्ये 3दा प्रकार झाला असा. कर्नाटक सरकार आता त्याचा अस्थिर करण्याचा 3दा प्रकार झाला आणि त्यामध्ये येदुरप्पांची भाषणं समोर आलेली आहेत. येदुरप्पांनी कशा तऱ्हेने आश्वासन दिली, करोडो रुपये कसे त्या ठिकाणी आश्वासित केले गेले लोकांना, यांच्याकडे पैसा आलेला आहे. सुभाष शिरोडकर, दयानंद सोपते, तुम्हाला काय गुजरातमधलं उदाहरण घेऊया आताच. ठीक आहे, त्यांना बोलू दे. गुजरातमधलंच उदाहरण ऐका ना शिरसाट. पहिली गोष्ट अशी, आताच 2-3 महिन्यापूर्वी काँग्रेसच्या 2 आमदारांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं गुजरातमध्ये. लक्षात घ्या, त्यांच्यावरती सगळे चार्जेस लावले होते आणि ते जेलमध्ये होते. ज्या वेळेला ते भाजपमध्ये जायला तयार झाले तर त्यांना डायरेक्ट मंत्री केलेलं आहे. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी यांच्याच गुजरातच्या सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांना लगेच भाजपमध्ये आल्यानंतर मंत्री केलं. म्हणजे ही जी काही प्रकार चाललेला आहे इतका हिडीस पातळीवरती दिलेला आहे. तुम्ही एक दुसरी लक्षात घ्या, यांची अमानवीय, अमानुष आणि असंवेदनशील अशा तऱ्हेची प्रवृत्ती किती आहे की सत्तेसाठी काही करू शकतात. ह्याचं उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर पर्रिकरांचं आहे. त्यांनी गोव्यामधली सत्ता टिकवण्याकरता अतिशय आजारी असलेल्या अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी त्यांना जाता येत नव्हतं, कार्यालयामध्ये गेले नाहीत ते अनेकदा, त्यांची प्रकृती इतकी खालावलेली होती तरी त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणं. एक लक्षात घ्या, अमेरिकेसारखा देश असेल किंवा कुठेही इतर देशांमध्ये तुम्ही जिथे लोकशाही असते तिथे त्या नेत्याची प्रकृती किती महत्वाची आहे हे तिथे विचारून बघा. जर प्रकृती ठीक नसेल तर त्यांना निवडणुकीला उभं देखील राहता येत नाही. परंतु यांची प्रकृती नव्हती, समोरासमोर दिसत होतं त्यांना, परंतु तरी देखील त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं. इतका विचार सत्तेसाठी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षासारखाच अतिशय हीन पातळीवर विचार करणारा पक्षच करू शकतो. मी जातोय हेमंत देसाई यांच्याकडे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. सर देसाई सर, ह्याच्यासाठीच पाहिजे असं आहे की जसं आता सचिन त्याच्यात सावंत म्हणालेले आहेत की मनोहर पर्रिकर यांच्या बाबतीत खरंच न्याय झाला की त्यांच्यावर अन्याय झाला ही सुद्धा चर्चा करणं खरं तर क्रमप्राप्त आहे. पण असं आहे ना की ते पंचतत्वात विलीन होत नाही, तोच सत्तेसाठी पुन्हा समीकरण जुळवण्याचं काम सुरू होतं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत, इकडं समीकरणं कशी बदलतायत याची चर्चा सुरू होत होती. म्हणजे एकूणच की एक लोकनेता गोव्याचा हा आपल्यातून गेलेला आहे. थोडंसं आपण थांबूया, एकदा का ते अनंतात विलीन झाले त्यानंतर आपण कवायती करूया. असं होऊ शकलं असतं की हे पॉलिटिकल किंवा घटनात्मक कंपल्शन आहे की एकीकडं आजी मुख्यमंत्री हे अनंतात विलीन होण्यापूर्वीच दुसरा मुख्यमंत्री आलाच पाहिजे असं काही आहे? नाही, अजिबात तसं काही नाहीये. म्हणजे ताबडतोब मुख्यमंत्र्याची निवड झाली पाहिजे अशातला काही भाग नाही. मुद्दा असा आहे की मनोहर पर्रिकर हे अतिशय थोर नेते होते, आपल्याला माहितीच आहे. पण त्यांची थोरवी गाताना आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्यांच्या सौजन्याबद्दल, नेमस्थपणाबद्दल सगळे गुण त्यांनी सांगितले. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मनोहर पर्रिकर गेल्यानंतर तुमचं सौजन्याची ऐशी तैशी चालू झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही काँग्रेसबद्दल सांगता की काँग्रेसचे 14चे 14 तुमच्या याच्यात राहतील की नाही याची शंका आहे. सरळ आमिष दाखवून काँग्रेस फोडण्याचा त्यांचा विचार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं की काँग्रेसचा कोणी निष्ठावंत नाहीये. जे सगळे लोक आहेत ते यांचे निष्ठावंत आहेत.
यांच्याकडे अनेक पक्षातनं अनेक जण आतापर्यंत आलेले आहेत आणि हे ते सगळे निष्ठावंत, काँग्रेसमध्ये गेलेले मात्र निष्ठावंत नाही. प्रश्न असा आहे की राज्यपाल काय करतात. आज जी दुपारी बातमी आपल्या सगळ्या चॅनेल्सनी चालवली की काँग्रेस नेत्यांना भेटच नाकारली, ती त्यानंतर त्यांनी भेटल्या असं म्हणतात, अशी बातमी सुद्धा आलेली आहे. पण काँग्रेस नेत्यांना राज्यपालांनी भेट नाकारणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे काँग्रेसचे कुठल्याही पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत, त्यांना भेट कशी काय नाकारता तुम्ही? हे बरोबर नाही अजिबात. गेल्या वेळी दिग्विजय सिंग यांच्या चुका झाल्या यात काही शंका नाही. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे दिगंबर कामत यांचे फोनही घेतले नाहीत, पण दिग्विजय सिंग यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न सुद्धा केले नाहीत. पण आजच्या घडीला सुद्धा आज काँग्रेसला क्लेम करायचं असेल तर काँग्रेस सिरियसली प्रयत्न करते का क्लेम करण्याचा? काँग्रेस हे सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आज लोक आहेत, नक्की आहे. पण अरुण जेटलीने असा सिद्धांत मांडला आहे की जेव्हा त्रिशंकू विधानसभा असते किंवा लोकसभा असेल तेव्हा जो जास्त ज्याच्याकडे संख्याबळ असे कोॲलिशन दोन लोकांनी एकत्र आलेला अशी जर जास्तीत जास्त आघाडी असेल तर त्यांना सुद्धा बोलावणं योग्य ठरतं, असं सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष काय म्हणतंय की आमच्याकडे 10 जरी असले तरी बाकीचे जण आमच्याकडे आहेत, आमच्याकडे येणार आहेत ते, आणि त्यामुळे ते कोॲलिशन आणि पूर्वी आमच्याकडे होतेच ते, त्यामुळे आमचं कोॲलिशन आहे ते लार्जेस्ट आहे, त्यामुळे आम्हाला बोलू. काँग्रेसला जर आपला दावा ठामपणे मांडायचा असेल सचिन सावंत काँग्रेसने गणित मांडलं पाहिजे की हे लोक सचिन सावंतांना काहीतरी दुरुस्ती करायची किंवा काहीतरी सूचना करायची. ऐका हा सचिन सावंत, मी येतोय सर पुन्हा. हा काय लवकर. नाही एकच देसाई साहेब तुम्ही बोला. असं आहे की कर्नाटकमध्ये हेच समीकरण म्हणजे अरुण जेटलींचं समीकरण त्या ठिकाणी चुकीचं ठरलं. म्हणजे त्यावेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपा होती आणि कोॲलिशन मध्ये जेडीएस आणि काँग्रेसचा दावा ठोकला होता, परंतु पहिल्यांदा भाजपला बोलवण्यात आलं, येदुरप्पांना बोलवण्यात आलं, लक्षात घ्या. त्यामुळे ह्यांची समीकरणं सत्तेच्या नुसार बदलतात, जी गणितांनुसार. हेही आणि नंतर ते सुप्रीम कोर्टातही टिकलं नाही. सचिनजी अहो सचिनजी मी हे सांगणार होतो आता याच्या पुढचा टप्पा. हा सिद्धांत म्हणला, सिद्धांत शब्द मी उपरोधाने वापरलेला होता. त्यांचे सिद्धांत त्यांच्या सोयीने असतात, त्यांचे सिद्धांत हे त्यांच्या सोयीने असतात. तुम्ही जे उदाहरण अरुणाचलचं दिलं, त्या अरुणाचलमध्ये सभापतींना सुद्धा काढून टाकण्याची गोष्ट ही राज्यपालांकडनं झालेली होती त्यांच्याकडे. मणिपूरमध्ये एका ठिकाणी तर 2 त्यांचे आमदार असतात, त्यांना बोलवलेलं आहे. मेघालयामध्ये काय झालं हे आपण बघितलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे राज्यपाल आनंदीबेन पटेल या राज्यपाल आहेत, त्यांचा व्हिडिओ झाला की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या मार्गदर्शन करतायत. तिथे ममता बॅनर्जींचा एका गव्हर्नरनी पाणउतारा केलेला आहे. कर्नाटकमध्ये जर काँग्रेसच्या सदस्यांवरती सगळा जादूटोणा करण्याचा प्रयत्न कसा झाला, कशा पद्धतीने येडियुरप्पा वागले, हे सगळ्यांपुढे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा निलाजरा चेहरा हा पुढे आलेला आहे. मुद्दा असा आहे की राज्यपाल पक्षपातीपणे आजच वागतायत का? आज केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी हे काँग्रेसने आजपर्यंत केलेलं आहे ना, ते काँग्रेसकडनं हे सगळे धडे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे काँग्रेसने या चुका केलेल्या आहेत. तुम्हाला सचिनची माहिती असेलच. मी तर इतके 40 वर्ष 45 वर्ष हे बघतोय की काँग्रेसच्या काळात काय होतं, हे सगळे धडे हे गिरवत आहेत. मुद्दा असा आहे की लोकशाहीचा जो सगळा लोकशाहीचा जो देखावा केला जातो आहे तो तेव्हा सुद्धा नव्हता आणि आताही नाहीये. पण आज जर काँग्रेस असं म्हणत असेल या पद्धतीने तर त्यात काही चूक नाही, कारण तुम्ही विरोधात आहात. भारतीय जनता पक्षाने जे घटनेची शपथ घेतात, तिथे लोकसभेपुढे माथा टेकवतात, त्यांनी आपले राज्यपाल कसे वागत आहेत आणि आपण कुठले सिद्धांत मांडतो आहे आणि आपण खरी लोकशाहीची जोपासना करतो. पर्रिकरांचं सरकार तरी बहुमतात कुठे होतं? अजिबात बहुमतामध्ये नव्हतं. पण आज अशी जर बातमी येत असेल की काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ती बातमी सोडली का नाही माहित नाही, तेच आता भाजपमध्ये जाणार, अशा जर बातम्या पसरवल्या जात असतील किंवा खरे असतील मला माहित नाही. गोव्यामध्ये काहीही होऊ शकतं. गोव्यामध्ये राजकारणातला सगळा गलिच्छ खेळ हा गोव्यामध्ये झालेला आहे, पण तो झारखंडमध्ये सुद्धा झालाय. एक अपक्ष आमदार मधु कोडा जे
अतिशय भ्रष्टाचारी निघाले. ते एक जण होते, ते मुख्यमंत्री झाले, बाकीच्यांनी त्यांना पाठिंबा दिला. हे सगळं झारखंडमध्ये जसं झालं तसं गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि हा अतिशय गलिच्छ खेळ आतापर्यंत काँग्रेसने खेळलेला आहे, मगोनी खेळलेला आहे, अन्य पक्षांनी केले आहे. विजय सरदेसाई कोण आहेत? पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसने तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी पक्ष स्थापन केला, स्वतः उभे राहिले, विजयी झाले आणि ते आता ब्लॅकमेलिंग करतात. हे ब्लॅकमेलिंग आधी तर मुख्यमंत्री पदाची त्यांनी मागणी केली होती या दोघांनी, आता ते उपमुख्यमंत्री पदावरती आलेले आहे. पण गोव्यामध्ये काही होऊ शकतं. गोव्यामध्ये उपमुख्यमंत्री पूर्वी सुद्धा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गोव्यात हे काय होणार हे सगळ्यांना माहिती आहे. आपण अशीच चर्चा करत आहोत, यापुढे असंच होणार आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नेमकं पत्रकारांना काय म्हणालेले आहेत, काही तोडगा निघतोय की नाही, त्यांच्या बोलण्यावरनं आपल्याला काही अंदाज बांधता येतो का, ते बघूया. उनको चर्चा कर गोवा के नए मुख्यमंत्री का निर्णय कर दिया जाएगा और पहले की भांति पर्रिकर सरकार की तरह ही नई भारतीय जनता पार्टी की सरकार भी गोवा की जनता की सेवा के लिए सदैव तत्पर रहेगी. श्री नितिन गडकरी कुछ समय के अंदर सभी दलों से चर्चा कर सरकार की गठन की प्रक्रिया का रास्ता साफ करेंगे और बाद में तीनों दल साथ में गवर्नर से मिलकर अपना दावा पेश करेंगे. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय पणजीला, गोव्यात. अनिल लाड आहेत आमचे प्रतिनिधी. अनिल, सध्या काय सुरू आहे हा प्रश्न करण्यापेक्षा अमित शहा काय बोलले त्याचं विश्लेषण मला खरं तर तुमच्याकडनं करायचं आहे. ते असं म्हणाले की सगळं काही ठरल्यानंतर आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू. हे अनाकलनीय आहे. नेमकं ते काय म्हणाले याचा अर्थ लागत नाहीये. पुन्हा राज्यपालांकडे जाणार म्हणजे याचा अर्थ अजून काही निश्चित झालेलं नाहीये. अर्थातच. आणि वर त्यांनी म्हणलेलं आहे की बाकीचं काय आहे ते नितीन गडकरीजी सांभाळतील, हे पण त्यांनी पुष्टी जोडलेली आहे. आत्ताच जी अपडेट मी घेत होतो त्यामध्ये एक इंटरेस्टिंग माहिती हातामध्ये आली आहे. दीपक पावसकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एक आमदार आहेत, ज्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं मनोहर पर्रिकर यांच्या सरकारमध्ये. या क्षणी ते सिद्धार्थ गोवा, जिथे भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार राहिलेले आहेत, अमित शहा राहिलेले आहेत, त्यानंतर नितीन गडकरी आहेत, हे असताना दीपक पावसकर तिथे पोहोचलेले आहेत. आणि पत्रकारांनी त्यांना आता प्रश्न विचारला की तुम्ही इथे कशासाठी आलात, तुम्ही भारतीय जनता पक्ष जॉईंट होणार आहात का. पण त्यांनी मौन बाळगलेलं आहे. राजकीय घडामोडी गोव्यामध्ये झपाट्याने वेगवेगळे रंग धारण करत आहेत. काही ठिकाणी खबर येते की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 आमदार बीजेपीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काही वेळेस म्हणलं जातं की गोवा फॉरवर्डचे 2 आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यास तयार आहेत. त्यामुळे तोडफोड म्हणा किंवा घोडेबाजी, सौदेबाजी हे मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये सुरू आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे बघितले की अमित शहाने ज्या पद्धतीने प्रेसला संबोधित केलेलं आहे, त्यातून हे तर स्पष्ट जाहीरच होतंय की सध्या तरी मित्रपक्ष आहे ह्यांना कुठे ना कुठे अडचणीत टाकतायत आणि ह्यांच्याकडून सध्या तरी कंट्रोल होत नाहीये. मित्रपक्षांना जवळ आणणं, चुचकारणं ह्यांना आता तरी शक्य होत नाहीये. त्यामुळे अमित शहा सुद्धा कुठेतरी हतबल झाल्यासारखे दिसत आहेत. त्यांनी आपली जबाबदारी काही ना काही प्रमाणात नितीन गडकरीजी यांच्यावरती सोपवलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा आम्ही राज्यपालांकडे जाऊ, अशा प्रकारचं त्यांचं जे विधान होतं यातून सगळं काय प्रेरित होते. अगदी बरोबर आहे. सचिन सावंत, बघा आता जसं अनिल लाड म्हणालेले आहेत की फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे गोव्यामध्ये. अक्षरशः अफवा म्हणा किंवा बातम्या म्हणा किंवा चर्चा म्हणा, त्याचा ऊत आलेला आहे की 2 आमदार इकडे चालले आहेत, 2 तिकडे चालले आहेत, कोणी बैठकीत जातोय, फोडाफोडीचं राजकारण होणार हे दिसत आहे. अशा याच्यात राज्यपालांना आपल्या सद्सद विवेक बुद्धीनं निर्णय घ्यायचा आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा काय निर्णय घेतात यावर सगळं काही अवलंबून आहे. मग
विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. जर का सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जर का काँग्रेसला पाचारण करत नसतील तर मग काँग्रेसनं सुद्धा निर्णय घेण्याची वेळ आहे. कारण अशा वेळेस जेव्हा जेव्हा असे क्रायसिस किंवा पेच निर्माण होतात ते न्यायालयात सुटत नाहीत. काँग्रेस न्यायालयापर्यंत जाण्यात तो पेच कमी पडतंय हेही लक्षात आलेलं आहे. कर्नाटकचा अपवाद आहे, अगदी कर्नाटकचा अपवाद आहेच, पण इतर ठिकाणी आपण बघितलं तर गोव्यामध्येच मागच्या वेळेस बघा ना, इव्हन महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभेत काय झालं होतं, आवाजी मतदानाने देवेंद्र फडणवीस सरकार हे तरलं होतं. त्यानंतर कोर्टात जाऊ पण प्रकरण टिकलं नाही. नाही, पहिली गोष्ट अशी एक लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या व्यासपीठावरच तो निर्णय व्हावा अशी बहुतेक करून न्यायालयाची इच्छा असते. अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहेत आणि अनेक निर्णय आमच्या बाजूने आलेत. उत्तराखंडच्या बद्दल असेल, अरुणाचल प्रदेशच्या वेळेला असेल, गोव्याच्या बद्दल असेल, कर्नाटकाच्या बद्दल असेल, प्रत्येक वेळेला या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आम्हाला न्यायालयामध्ये जाण्यासाठी भाग पडला आणि यांचं अनेकदा तोंडावर ते आपटलेले आहेत. आता मगाशी आमच्यावर टीका होत होती की दिग्विजय सिंगांनी त्यावेळेला दावाच केला नाही. लक्षात घ्या, आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसने दावा केलेला आहे ना, आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष अजूनही जोडतोडचं राजकारण करते, त्यांचा काही दावा केलेला नाही अजून. त्यामुळे जर असं असेल तर त्यावेळेला तत्काळ मग काँग्रेसला का नाही बोलवलं जात आहे, तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहात, तुम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करा म्हणून अधिकृतपणे. हीच तर पद्धत होती. म्हणजे चित भी मेरी पड भी मेरी हे दोन्ही गोष्टी कशा असू शकतात. म्हणजे चितमय जेता पट्टू हारा हे कसं आहे की एक अतिशय चांगलं पुस्तक आम्ही आपल्या सगळ्यांना वाचायला या आपल्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक जनतेनं त्या ठिकाणी वाचलं पाहिजे असं मी आवाहन करीन. हाऊ डेमोक्रेसी डायज त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही रेफरीज मॅनेज करून घ्या. म्हणजे जर ज्यावेळेला ही लोकशाही कशा तऱ्हेने संपते तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एखादा जर फुटबॉलचा गेम खेळत असाल तर मग फुटबॉलच्या गेम मध्ये प्रेक्षकांना वाटतं काय की नियम त्या ठिकाणी नियमानुसार तो खेळ चाललेला आहे, परंतु अंपायर माझ्या बाजूचे असतील, त्याच्यानंतर अपोजिशनच्या मधले लोकांना मी फोडलेला असेल, नियम मी माझ्या पद्धतीने चाललो असतील आणि नंतर म्हटलं जाईल की बाबा बघा आता खेळतात आणि आम्हीच जिंकतोय. म्हणजे हे जो काय प्रकार आहे तो या आताच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये दिसतोय की सगळे रेफरी यांनी मॅनेज करून ठेवलेले आहेत. आता राज्यपाल हे त्या रेफरी मधला एक आहे. ठीक आहे, भालचंद्र शिरसाट, हा तर गंभीर आरोप आहे. नाही, मी येतोच. हेमंत देसाई साहेब जे म्हणाले राज्यपालांनी भेट नाकारली, टीव्हीवरती दाखवलंय निवेदन देताना. राज्यपालांकडे 14 आमदारांचं पत्र घेऊन काँग्रेसचे नेते गेले होते. अर्थात 15वा जो एनसीपीचा आहे त्याचं कुठेही उल्लेख नाही. 15वा एनसीपीचा काय करणार मलाही माहित नाही, पण काँग्रेसच्या नेत्यांनी 14 अधिक 1 15 हे अधिक स्वाभाविक वाटलं असतं, पण तसं झालं नाही. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणताना 14. तुम्हाला काय म्हणायचं आहे की एनसीपीची भूमिका ठरलेली नाही? मला माहित नाही, विद्याताई सांगते. तुम्हाला काही आशा आहे राष्ट्रवादी विषयी? नाही, असं आहे, एनसीपी बद्दल मी बोलणं योग्य नाही. विद्याताई ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तुम्ही आहेत. तुम्ही हे काँग्रेसला का सांगता? ज्येष्ठ आणि की श्रेष्ठ राष्ट्रवादीचा आमदार तुमच्या बरोबर नाही? नव्हता ना. राज्यपालांकडे जाताना एनसीपीचा आमदार त्यांच्या बरोबर नव्हता. दुसरी गोष्ट, आपले प्रतिनिधी अनिल लाड जे म्हणालेत का मगोमचे 2 इकडे जात आहेत, तुम्ही म्हणालात 2 तिकडे जात. तिकडे कोण नाही जात आहे, इकडेच येत आहेत. सगळे इकडेच येत आहेत. 2 मगोमचे इकडे आलेत आणि त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉकचे इकडे आलेत. म्हणजे 2017ला काँग्रेसकडे 17 जण असताना सुद्धा एकही जण काँग्रेसच्याकडे फिरकायला तयार नव्हता आणि शेवटी भाजपचे 13 असताना सगळे लोक एकत्र आले. अपक्ष सुद्धा काँग्रेसकडे फिरकले नाही, त्यांनी पाठ फिरवली. आता सुद्धा काँग्रेसच्या वळचणीला जायला कोणी तयार नाही. काँग्रेसवरती कोणाचा विश्वास नाही. काँग्रेसकडे कोणी फिरकत नाहीये. नाही तर 14चे 16 झाले असं तर सचिन सावंत बोलले असते. तडीपार लोक 14चे 16 झाले. हे विद्यार्थी चव्हाणांना सांगताय का विद्यार्थी काँग्रेसकडे कोणी फिरकायला तयार नाही? अगदी महाराष्ट्रातलं बघा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वाटाघाटी काय, त्या घाटी काय चाललंय, किती दिवस चाललंय, अजूनही त्याच्यात निष्कर्ष नाही. अजूनही त्याच्यामध्ये सगळं काही गालमेल घोलमेल गोलगोल चाललंय आणि आघाडी नाही. आघाडीत बिघाडी आणि महाआघाडीचं तर नावच नाही. बरं, ठीक आहे विद्याताई, पॉइंट टू बी नोटेड. हे बघा, असं का होतं? गोव्यात आघाडी आहे आणि महाआघाडी भाजपची आहे. ठीक आहे विद्याताई, असं का होतं की जेव्हा काँग्रेस
आपल्या पाठिंबाचं पत्र किंवा आपल्याकडे किती संख्या आहे हे पत्र देते राज्यपालांना, तिथं राष्ट्रवादीचा आमदार नसतो किंवा त्याचं नाव नसतं, त्याची संख्या पण गृहीत धरली जात नाही काँग्रेसकडून. ती चुकीची माहिती देत आहेत शिरसाट. 100% खोटं बरोबर बोला, आहे. भेटून बोला, ते चाललंय, ते थांबायला सुद्धा तयार नाहीये. हो ना. एनसीपी काँग्रेसच्या बरोबर आहे, सगळीकडे आहे, गोव्यात सुद्धा आहे. त्यांना म्हणा अपप्रचार करू नका आणि त्यांना म्हणा तुमचा अमित शहा जो आहे ना तो व्यापारी आहे. हे गुजरात मधले आहेत ना. व्यापारी आहेत आणि आहेत ना. हे फक्त सत्तेचा यांनी बाजार मांडलेला आहे. सत्तेचा बाजार मांडलेला आहे. सत्तेचा बाजार निर्लज्जपणे बोलू नका. आहे. सत्तेचा बाजार मांडलेला व्यापार आहे. आहेत. पैसे द्यायचे. व्यापार करतात ते. आणि त्यांचं तुम्हाला ऐका, त्यांचं आहे. ऐका. तुमचं ऐका. पत्र दाखवा. माहिती आहे NCP शिरसाट. चं पत्र दाखवा. हा निर्लज्जपणाचा NCP चं व्यापार पत्र आहे. दाखवा समर्थनाचं. हा पैसे NCP चं पत्र दाखवा. पैशाच्या घोड्या बरं, ऐका, बाजार ऐका, चाललाय. कळलंय ते सांगा. म्हणूनच आशिष, हो, येतोय, बोलू द्या सचिन, मला. सचिन, मला सचिन, पूर्ण सचिन करू येतोय. द्या. हा. मला आशिष, पूर्ण आशिष. करू द्या. मला पूर्ण करू द्या. तुमचा निर्लज्जपणा सगळा जग जाहीर आहे. तो दाखवू नका की भ्रष्टाचार आम्ही किती खुलेआम करतो, घोडेबाजार किती खुलेआम करतो आणि आम्ही काय श्रेष्ठ आहे. आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. समजलं ना. तेव्हा तुम्ही जास्ती वर करून बोलू नका. हे अमित शहा व्यापारी आहेत आणि त्यांनी सत्तेचा व्यापारला मांडलेला आहे. संविधान घटना सगळं तुम्हाला काही घटनात्मक जे काही बाबी आहेत त्याची तुम्हाला काहीही पडलेली नाहीये. तुम्हाला घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मेहनत करून संविधान दिलेलं आहे ते तुम्ही पायदळी तुडवायचं ठरवलेलं आहे. आणि आता तुमच्याच एका खासदाराने सांगितलेलं आहे की 2024ला निवडणुकाच होणार नाहीयेत. कारण आता तुम्हाला हे सगळं संपवून टाकायचं आहे आणि हुकुमशाही डिक्टेटर जे नरेंद्र मोदी आहेत त्यांना लोक आता सत्तेवरती बसवणार नाहीत. हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. ठीक आहे. सचिन सावंत, तुम्हाला काही बोलायचं आहे? राष्ट्रवादीचं पत्र आलंय काँग्रेसकडे गोव्यात? नाही आशिष, पहिली गोष्ट अशी मी बोलू की का? थांबत पहिली गोष्ट नाही, लगेच तुम्ही दाखवलं असतं मीडियामध्ये राष्ट्रवादीचं संविधानिक पत्र. प्रक्रिया काय असते. काँग्रेसने ऐका, दाखवलं नाही तर ऐका, आम्ही कशाला नाही, दाखवू? नाहीच आहे ना. ऐका ना ऐका हा. ऐका ना हो. आहे ऐका काळजी ना, करू ऐका नका. आहे. ना. ऐका ना हो. 100% भालचंद्र नाहीये. शिरसाट, तुम्हाला मी थोडंसं त्याच्याबद्दल प्रबोधन करतो तुमचं. राज्यपालांकडे ऐकून घ्या. राज्यपालांकडे दावा जो केला जातो तो आम्ही सगळ्यात मोठी पक्ष आहात, आम्हाला संधी द्यावी स्थापन करायची. आणि ज्या वेळेला राज्यपाल म्हणतात की तुम्ही स्थापन करा त्यावेळेला समर्थनाचे जे काही आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाते की आम्हाला या बाबतीमध्ये समर्थन द्यावं. ही प्रक्रिया पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे जे जोडतोड जे चाललेलं आहे ना बाजार तुम्ही जो चालवला आहे तिकडे की किती लोकांना घ्यायचंय, किती माझ्याकडे येतील, त्यांना किती 2 मुख्यमंत्री येतोय, ही प्रक्रिया नसते. प्रक्रिया हीच असते की पहिल्यांदा आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. त्यावेळेला मग 2 मुख्यमंत्री देतो. तुमचं सत्ता चालली नाही तर तुम्ही आधीच पद वाटायला लागलेलात. दुसरीकडे तुमच्याकडे सगळे येत आहेत असं दाखवून बोलण्याचा प्रयत्न आहे. अहो क्रिमिनल आहे तो. तडीपार लोक त्या ठिकाणी तुम्ही बसलेत तुमच्या बाजूला. एका हातात बंदूक घेऊन बसता तुम्ही, एका हातात ईडी घेऊन बसता, एका हातात इन्कम टॅक्स घेऊन बसता, घाबरतात, दुसऱ्या हातात पैसे देतात. हे सगळं नको असं तर पैसे दाखवतो. त्यामुळे पोलीस व्यवस्था, ईडी व्यवस्था, त्या ठिकाणी इन्कम टॅक्स, सीबीआय सगळ्यांचा वापर करून लोकांना दाबून टाकायचं आणि कशाही तऱ्हेनं सत्ता मिळवायची हे तुमचं मॉडेल आहे ना. बिचारे घाबरतात लोक. लोकशाहीमध्ये हे कधी नव्हतं आधी. हे भालचंद्र शिरसाट तुमच्या तडीपार अध्यक्षाने आणलेलं आहे. आणि दुसरीकडे तुमच्याच राम माधव म्हणतात ना, ज्या वेळेला ह्याचा प्रश्न आला कर्नाटकाचा, त्यांनी जाहीरपणे म्हटलंय की लोकशाही बाजूला जाऊ द्या, वी हॅव अमित शहा. म्हणजे आमच्याकडे अमित शहा आहे, अमित शहा काही करू शकतो. म्हणजे ही जर प्रक्रिया असेल पण आता अमित शहाच म्हणतात की सगळं काही नितीन गडकरींवर सोपवलंय, ते पुढचं करतील गोव्यामध्ये. गोव्यामध्ये तरी नितीन गडकरींना पुढे केलेलं आहे. दिसतोय हे खुद्द अमित शहांनी सांगितलेलं आहे. मी जातोय हेमंत देसाई यांच्याकडे. सर, हे बघा, जसा आता हा रेफरन्स निघालेला आहे, आपण कर्नाटकात मध्ये सुद्धा बघितलं की सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं असेल आणि जर का प्री इलेक्शन कोएलेशन असेल तर यामध्ये कोणाची निवड करायची. आता तसं नाहीये. आता सिंगल लार्जेस्ट पार्टी कदाचित गृहीत धरली पाहिजे असं काँग्रेसला वाटतंय. कारण जे आजी मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या जागी नवं सरकार त्यांचंच असेल. जर का बहुमत असतं तर ठीक आहे, पण आता इथं कोणालाच बहुमत नाहीये. पुढचं सरकार येणार आहे तेही मॅजिक फिगर गाठू शकत नाही, म्हणून अल्पमतातलं सरकार असणार आहे. राज्यपालांची भूमिका आणि राज्यपालांचा निर्णय हा सर्वस्वी महत्वाचा आहे. हे बघा,
पहिली गोष्ट म्हणजे अशी की राज्यपालाचं काम असं असतं की जो पक्ष बहुमत प्रस्थापित करू शकेल अशी त्यांनी खातरजमा करायची असते. म्हणजे समोर परेड करू नये. म्हणजे बोंबई जजमेंट नंतर समोर परेड करणं राज्यपालाच्या हे थांबलेलं आहे. पण त्याला खात्री झाली पाहिजे की हे आपलं बहुमत सिद्ध करू शकतील. कर्नाटकचं उदाहरण पुन्हा सांगण्याचं कारण असं की जे संघाचे भाजपचे मोदींच्या जवळचे होते वजुभाई, त्यांनी 1 आठवड्याची मुदत दिली येडियुरप्पांना त्यांच्या मागे बहुमत आहे की नाही सिद्ध करण्यासाठी. 1 आठवडा दिला की त्याच्यामध्ये जोडतोड करता येऊ शकते. केंद्र सरकार तुमच्याकडे आहे. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की आता मृदुला सिन्हा असो किंवा कोणी असो की केंद्र सरकारच्या तालावरती नाचणारा राज्यपाल नेमायचा आणि त्या राज्यपालांनी पक्षपाती निर्णय घेऊन कसंही करून भरपूर मुदत देऊन किंवा पूर्णपणे घोडेबाजाराला मुभा देऊन त्यांना बहुमत सिद्ध करण्याची एक संधी द्यायची. आता ते सांगतायत की हे आमच्याकडे येणार आहेत, ते आमच्याकडे येणार आहेत. आता सचिन सावंतांनी जे सांगितलं त्याचा मुद्द्यांचा पुनरुक्ती करत नाही. पण हे दडपण हे 100% गोव्यासारख्या राज्यात तर सहज सोपं आहे. गोव्यामध्ये सहजपणे विकले जाणारे लोक आमदार आहेत. हा इतिहास आहे गोव्याचा. आणि गोव्यामध्ये पैशाचा म्हणजे खाण लॉबी आपण लक्षात घेत नाही की खाणींची मोठी लॉबी तिथे आहे. टुरिझमची लॉबी आहे. हॉटेल इंडस्ट्री आहे. या लॉब्या या काळात थैल्या घेऊन तिथे कशा कार्यरत नार्कोटिक्सची आहे. गेल्या 4 दशकामध्ये बघायला मिळालेलं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. भाऊसाहेब नार्कोटिक्स साहेब तुम्हाला माहिती असेल चर्चिल आलेमो सारखा माणूस गुंड प्रवृत्तीचा माणूस कशा प्रकारे मुख्यमंत्री झालेला होता. एक्साईज अधिकाऱ्यावरती तिथे गोळीबार कसा झाला होता जाहीर खुलेआम. हे अशा घटना घडल्यात. ती नार्कोटिक्स आहे तुम्ही म्हणताच आहे तिथे. पण तिथे गोव्याच्या किनाऱ्यांवरती काय काय चालतात उद्योग. कॅसिनोचं कल्चर तिथे कशा प्रकारचं आहे. तो पैसा कसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक विशेषतः हॉटेल इंडस्ट्री आणि माईन इंडस्ट्री तिथे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि ते त्यांच्या पुढे वाकणारे लोक सर्व पक्षाचे आहेत. कोणी काय असं म्हणण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे की आपले पक्षाचे म्हणजे आता काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा माणूस पटकन भारतीय जनता पक्षात जातो कसा. तुमची विचारसरणी अशी सगळी बदलते कशी. म्हणजे आता इथे आहे की राष्ट्रवादीचं आपण अहमदाबादमध्ये बघितलं अहमद पटेल यांच्या निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी पैशाचे कसे व्यवहार झाल्याचे भारतीय जनता पक्षाकडनं कसे प्रयत्न झालेले होते. अहमद पटेल विजयी झाले. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत कशी प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती तशीच प्रश्नचिन्ह आता शिरसाट त्या मुद्द्याचा उपयोग करून घेणार ना की राष्ट्रवादीचे याची काय आहे तर त्याला उत्तर सो तुम्हाला द्यायला लागेल की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे बाबा याच्यामध्ये. आणि तुम्ही बाकी सगळ्या लोकशाही घटना याचं हे राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा काँग्रेसची साथ दिली पाहिजे. तिथे तो विश्वास का वाटत नाही तर विश्वास वाटत नाही यासाठी की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादींनी स्थिरता हवी म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता. म्हणजे यांच्या भूमिका निसरड्या असतील. यांची विचारसरणीवरती कुठलीही निष्ठा नसेल. विद्याताईंबद्दल म्हणत नाहीये पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे असे जाऊ कसे शकतात भाजपमध्ये. काँग्रेसनी राष्ट्रवादी जावं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जावं भाजपमध्ये कसा जाऊ शकतो. आणि हा इतिहास जर असेल तर लोक प्रश्न विचारणार तुम्हाला. त्यामुळे राज्यपाल काय करू शकणार. तुमच्या निष्ठाच पक्क्या नाहीयेत. हा याच्यातला ही किती पैसे आले तर मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं अशी गोष्ट घडतच नाही ना. आता कोणी कुठल्याही पक्षात जात आहे. त्यामुळे तिथे सेक्युलरिझम याचा काही सवालच नाही. गोव्यामध्ये तर सगळं फिजूल आहे सगळं. अगदी बरोबर आहे. आता निष्ठा किंवा विचारसरणी आणि त्यानुसार आपण राजकारण करतो आहोत किंवा काम करतो आहोत तसं काही राहिलेलं नाही. मी शेवटी केवळ जिज्ञासा म्हणून अनिल लाड यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी आहेत पणजीचे. अनिल लाड, राष्ट्रवादीच्या आमदाराची भूमिका काय आहे हे तुम्हाला तरी कळलंय का. त्यांनी काही पत्र दिलंय का काँग्रेसकडे राज्यपालांकडे. राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेस काल जे माझ्याकडे व्हिज्युअल्स आहेत त्या व्हिज्युअलनुसार राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि काँग्रेसचे आमदार लुईजिन फालेरस हे दोघं एकत्र दिल्लीवरनं आलेले आहेत. आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी काँग्रेस बरोबरच आहे. ते बाईक आहे माणसाकडे ते बोललेले आहे. ठीक आहे. बरं हे तेच चर्चिल आलेमाव आहेत का जे माजी मुख्यमंत्री आहेत. एक्झॅक्टली हे तेच चर्चिल आलेमाव आहेत
जे गोव्याचे माजी मुख्यमंत्री माफिया. सुद्धा आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही काँग्रेस बरोबरच आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात काँग्रेस बरोबर आहे असं मानायला हरकत नाही. पण आता जो खरा निर्णय आहे अहो, तो मी पण राज्यपालांना माहिती घेतली, घ्यायचा आहे. काँग्रेस बरोबरच आहे. बरं ठीक आहे विद्याताई, राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस बरोबरच आहे. विद्याताई मागून आपल्याला सांगतायत आणि आपण ऐकतोय आणि ते तसं आहेही आहे. सध्या तरी दिसतच आहे तसं. बरं ठीक आहे विद्याताई, ठीक आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.